नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सरकारी वकील आहेत निकम साहेब, त्यांनी पहिल्या 1 महिन्यात 1.5 महिन्यातच हा अर्ज दिलेला आहे. त्यावर येणाऱ्या 6 तारखेला आमच्याकडून त्याचा पाठपुरावा करण्याला आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. परंतु निकम साहेबांनी जे सरकारी वकील आहेत, सहाय्यक वकील आणि निकम साहेब यांनी याच्यात लक्ष घालून किंवा याचा पाठपुरावा करून जे सीज केलेले अकाउंट वगैरे आहेत ते लवकरच जप्त करण्यात यावे, यावर आम्ही एक पाऊल उचलणार आहोत. येणाऱ्या 6 तारखेला ते तुम्हाला बघायला भेटेल. देशमुख कुटुंबाप्रमाणे सगळ्यांनाच प्रश्न पडला कृष्णा आंधळेबाबत. तुमची काही तपास यंत्रणेसोबत काही चर्चा झाली का? माहिती तुम्ही घेतली का? जवळपास किती वर्ष होत आहे चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथं आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही. म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे. परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत. त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले. तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे. आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. त्यांनी कोणाची भेट घेतली तर काय असे माहिती तुम्हाला थोडीफार मिळेल? त्याच्या घरी येऊन तो 3 म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये कुठल्या वेळेला आला काय एवढं डिटेल नाही, पण तो 6 वेळेला गावात येऊन गेला अशी माहिती आम्ही दिली होती सगळ्या यंत्रणेला. तर बघू आता पुढच्या काळात आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर म्हणजे त्याला पकडण्यात यावं आणि त्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये धिंड काढून त्याला जेरबंद करण्यात यावं. त्या संदर्भात आम्ही देखील कॅव्हेट दाखल केलं होतं 2 महिने अगोदरच. आता ती तारीख जी आहे येणाऱ्या 26 तारखेला आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही सर्वोच्च न्यायालयात दिल्ली येथे जाणार आहोत आणि आमच्या वतीनं आमचं सगळं म्हणणं मांडून या संदर्भात सगळी माहिती देणार आहोत. आज आरोपीनं वकील बदलला आहे. प्रतीक जयराम साठे नावाच्या आरोपीनं वकील बदलला आहे. त्याचबरोबर सरकारी वकील बदलण्यात यावा जी अशी आरोपींनी मागणी केली होती, त्याच्यावर देखील आज सरकारी पक्षाकडून सही देण्यात येण्याची शक्यता. मागणी त्यांची काही असू शकते किंवा ते वकील साहेबांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत आपल्या सरकारी पक्षाकडं, फिर्यादीच्या वकिलांकडं, त्या देणं आपल्याला देखील बंधनकारक आहे. परंतु जेल प्रशासनाकडं काही विनंती केलेली त्यांनी, एक अर्ज आहे पेंडिंगमध्ये, त्याची पण आज ऑर्डर होणार आहे. आणि ते वकील बदलतायत ही गोष्ट आजची नाही, ती गोष्ट केस सुरू झाल्यापासून जर लिस्ट काढली तर खूप मोठी लिस्ट आपल्याला बघायला भेटेल. परंतु काही गोष्टी मेरिटच्या आहेत, त्याच्यावर आपल्याला बोलणं उचित नाही म्हणून आपण त्यावर बोलत नाही आणि काही गोष्टी बोलणं योग्य देखील नाही. मागच्या काही दिवसात जो लॅपटॉप रिकवर करायला फॉरेन्सिक लॅबला दिलेला होता त्याच्यामध्ये पूर्ण रिकव्हरी आलेली आहे. आणि रिकव्हरी करताना एक फाईल काही टेक्निकल इश्यू असू शकतो त्याच्यामुळे ती ओपन होत नव्हती. म्हणून त्यासाठी त्यांनी ते ओपन करून द्या आणि ते बघू द्या आम्हाला काय आहे ते, असं त्यांचं मागणी होती. आणि त्याप्रमाणे आजच्या तारखेमध्ये यावरच एक चर्चा झाली कोर्टात आणि ती माहिती आज सगळी कंप्लीट करून येत्या 6 तारखेला जी पुढील तारीख आहे त्या तारखेला सर्व साक्षीदारांची लिस्ट वगैरे देण्यात येणार आहे. या संदर्भात आता नेमकं आता तुमची काय मागणी असणार आहे आणि अधिक कोर्टामध्ये चालले त्याच्यावरती तुम्ही समाधान आहे? आता हा जो डिले करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसापासून त्यांनी केलेला होता, एकतर त्यांना चार्ज फ्रेम होऊ द्यायचं नव्हतं हे त्यांचं टार्गेट होतं पहिलं. तर आता चार्ज फ्रेम झालेला आहे. लवकरच साक्षीदारांची जी लिस्ट आहे ती दिली जाणार आहे आणि जी केस आहे ती साक्षी पुराव्याला लागल्यावर लवकरात लवकर ही सगळी केस निकाली लागावी अशी माझी मागणी आहे.